नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार? काय महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे नसू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. का त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेतो आहोत. स्क्रीनवर बघू शकता, बिहारसह महाराष्ट्रातील निवडणुकांची कांद्याचा संबंध, केंद्र सरकारवर षडयंत्र रचल्याचा आरोप. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, बिहार मागील 6 महिन्यापासून कांदे दर 1 ते 1,500 रुपयाच्या दरम्यान आहे, स्थिरावले आहे. 6 महिन्यापासून अशी स्थिती आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं, त्याचा संबंध आता बिहार विधानसभा आणि महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांशी जोडला जात आहे. निवडणूक काळात ग्राहकांना आनंदित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव पाडले जातात. केंद्र सरकारचे ही नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केलेला आहे. आणि खरं तर ही वस्तुस्थिती खरी परिस्थिती आहे. अशा प्रकारची ही सध्या स्थिती आहे. ही षडयंत्र ही सरकार रचत आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये ग्राहकांना आनंदित ठेवण्यासाठी, सर्वसामान्यांचं मतदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी या ठिकाणी घेतला जात आहे. आणि बळी खऱ्या अर्थानं म्हणजे असा आहे की कवडीमोल शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव, शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिल्यामुळे एकंदरीत शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात आणि अनेक कर्जबाजारी शेतकरी होत आहे. आणि त्यामुळे एकंदरीत अशी परिस्थिती आहे. कांद्याचे भाव वाढले तर कमी करण्यासाठी सरकार एका घंट्यात, एका मिनिटात निर्णय घेतं आहे. परंतु या ठिकाणी कांद्याचे भाव कमी झाले तर ते वाढवण्यासाठी उत्पादन खर्च निघत नाही. हमी भाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या कांद्याला, शेतकऱ्यांच्या मालाला भेटत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि जेवढे काही उत्पादन खर्च आहे तेवढीसुद्धा त्याच्या कांद्याला भाव भेटत नाही, सध्याची परिस्थिती आहे. आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावे, शेतकरी बांधवांची कायमी अपेक्षा असते. परंतु हे शेतकरी विरोधी आहे. सरकार शेतकरी विरोधी असल्याकारणानं अशा प्रकारची सद्यस्थिती परिस्थिती शेतकऱ्यांना वारंवार उद्भवत आहे आणि ही परिस्थिती कायम शेतकऱ्यांच्या विरोधी राहत आहे. सरकार विरोधी हे निर्णय, सरकार हे शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. धन्यवाद.